नमस्ते. मी हापूस आंब्याची आंबावडी बनवते आहे. त्याचं साहित्य दाखवते. हे 2 हापूस आंबे आहेत, ही वेलची आहे आणि साखर आहे. आता ह्या हापूस आंब्याची साल काढून आहे ना, ह्याचा जेवढा गर निघेल ना 1 वाटी, तेवढीच 1 वाटी मला साखर घ्यायची आहे. आता मी पहिलं काय करते, ही आंब्याची सालं काढून त्याचा किती गर येतो ते बघते आणि तुम्हाला दाखवते. ही 1 वाटी हापूस आंब्याचा गर काढला आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि ही 1 वाटी आहे ना साखर घेते. आता ही 1 वाटी आहे ना साखर घ्यायची. आता हे मिक्सरला लावून घेते बारीक करून आणि मग तुम्हाला नंतर परत दाखवते. असं मस्त हे बघा, छान एकदम मस्त घट्ट झाला आहे. आता मी फॅनमध्ये हे तुम्हाला काढून दाखवते. आता मी आंब्याचा ज्यूस तयार केला आहे. आता हे फॅनमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे मला आटवायचं आहे गॅसवर ठेवून, तुम्हाला आटवताना दाखवते. गॅसवर ठेवलाय, गॅस पेटवलाय आणि गॅसवर फॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आहे ना हे आंबा साखर वाटून मिक्सरला लावून आता याला मी चांगलं आटवून घेणार आहे. आता याला चांगलं मी आटवून घेणार आहे, कारण हे आहे ना आधी पातळ होईल आणि नंतर आहे ना ते सुकेल आपोआप. नंतर मी तुम्हाला आता पुढे काय करायचं ते दाखवते. हे असं आंब्याचा रस आहे ना आटवताना असं सारखं आपण हलवतच राहायचा. कारण का माहिती आहे का, याचा बुडबुड येत आहेत ना, हे टिपक्याने ना सर्व रस आहे ना तो बाहेर येणार निघून आणि आपल्या हातावर पण उडणार. त्याच्यामुळे आपला हात भाजू शकतो. पण त्याच्यासाठी काय करायचं, असं हळूहळू आहे ना आपण हलवतच राहायचं. गॅस फास्ट करून आहे ना, गॅस कमी नाही करायचा, नाही तर खूप टाईम लागेल. गॅस फास्ट करून आहे ना असं आपण हलवतच राहायचं हळूहळू. त्याला आता आटून आहे ना आपोआप म्हणजे असा गोळा होईपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. त्याला पूर्ण आहे ना गोळा व्हायला द्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. असं मस्त आता हे सगळं ह्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे, पण तुम्हाला दाखवली नाही टाकताना. ह्याला आटायला 20 मिनटं लागली बरोबर आणि 20 मिनटं मी सारखी हलवतच आहे. आता मी थोडा गॅस बारीक केलेला आहे. आता मी थोडा तो गॅस बंद करून आहे ना खाली घेऊन थोडा घोटत राहणार 2 मिनटं, म्हणजे कसा थोडा थंड व्हायला, आणि नंतर मी ताटात ओतणार आहे तेल लावून. आता मी गॅस बंद करते. आता हे खाली आहे ना घेऊन असं 2 मिनटं हलवत राहायचं जरा, कारण ते एकत्र व्हायला पाहिजे म्हणून. आणि नंतर आहे ना ताटाला तेल लावायचं. आपलं खोल ताट घ्यायचं छोटंसं आणि त्याच्यामध्ये ते तेल लावून त्याच्यात ओतायचं. हे ताटाला मी तेल लावून घेतलं आहे. असं गोल ताट घ्यायचं खोल आणि हे आहे ना सारण, हे सगळं आंब्याचा रस त्याच्यामध्ये ताटामध्ये ओतायचा. ताटात ओतून आहे ना असं सारखं करायचं जरा, आणि यानं फुल एकदम थंड झालं ना 2 तासांनी त्याचे वड्या कापायचे. एवढा रस आहे ना 20 मिनटं आटवायला लागला टाईम, म्हणजे 20 मिनटं मी हलवत होती सारखी, म्हणून मस्त एकदम छान झालं आहे. आता तुम्हाला आहे ना मी वड्या कापूनच दाखवेन, कारण ते 2 तास आहे ना थंड व्हायला पाहिजे. हापूस आंब्याची आंबावडी अशी मस्त बनवली आहे. आता मी म्हणजे 2-3 तास थंड करायला लागले प्लेटमध्ये ओतून. आता मी त्याच्या वड्या कापते आणि तुम्हाला दाखवते.
हापूस आंब्याची आंबावडी मस्त छान झालेली आहे. अशी तुम्ही पण बनवा मस्त.